हॅलो, हाय, नमस्कार मंडळी. तुम्हाला माहिती आहे मला ना वेगवेगळ्या विषयांवरती बोलायला खूप आवडतं. मला पिक्चर्स पाहायला खूप आवडतात. वेगवेगळ्या विषयांवरचे पिक्चर्स पाहायला, चित्रपट पाहायला खूप आवडतात. आज आपण बोलणार आहोत, मी नेटफ्लिक्सवरती नुकताच पाहिलेला एक पिक्चर आहे. त्याचं नाव आहे हॅरिएट. हॅरिएट या पिक्चरबद्दल आपण बोलणार आहोत. हॅरिएट ट्यूबमन ह्या व्यक्तीच्या भोवती, या स्त्रीच्या भोवती फिरणारा हा चित्रपट आहे. या स्त्रीची ही ऑटोबायोग्राफी आहे, त्यामुळे हा बायोपिक आहे आणि अतिशय छान पिक्चर आहे. तर तुम्ही बघता आहात मी आज निळा ड्रेस घातलेला आहे, कारण हा निळा ड्रेस हा ह्या विषयाशी सुसंगत असा ड्रेस आहे, म्हणून आज आपण बोलतो आहोत हॅरिएटबद्दल. हॅरिएट ट्यूबमन ही एक आफ्रिकन, म्हणजेच थोडक्यात निग्रो अमेरिकन अशी स्त्री होती, जी 1822 साली जन्माला आली आणि 1910 वगैरे अशा काहीतरी साली तिचा मृत्यू झाला. आणि ही स्त्री ही गुलामगिरी संपवणारी अशी व्यक्ती म्हणून तिची वदंता आहे, तिच्याबद्दलची मान्यता आहे, त्यामुळे ती प्रसिद्ध आहे. तर तिने आत्तापर्यंत म्हणजे तिच्या पूर्ण कार्यकालामध्ये जवळपास 70 लोकांची या गुलामगिरीतनं सुटका केली. तर अशी ही हॅरिएट हिचं मूळ नाव हे आरामिंतो होतं. त्याच्यावरनं तिला मिंटी रॉस असं म्हणायचे. मिंटी हा आपल्याकडे महाराष्ट्र बँकेला पण पूर्वी जी पिगी बँक असायची छोटीशी खारुताई, त्यालाही मिंटी म्हणायचे. पण विषयांतर नको. तर हॅरिएट या पिक्चरबद्दल आपण बोलतो आहोत. नेटफ्लिक्सवरती आलेला पिक्चर आहे आणि मुळात कसं असतं माहिती आहे का, वेदनेचं नातं जे असतं ना, ते खूप लांबपर्यंत लोकांपर्यंत असं पोहोचलेलं नातं असतं. आणि हे वेदनेचं नातं हे एकमेकांना जोडून ठेवण्याचं काम करतं. आणि ह्या वेदनेच्या नात्यामुळेच हा चित्रपट मला खूप आवडला. या चित्रपटामध्ये ब्लूज असा संगीताचा सगळा वापर केलेला आहे. तर ही जी हॅरिएट आहे, हॅरिएट ट्यूबमन हे नाव तिने नंतर घेतलं. म्हणजे तिचं मूळ नाव मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मिंटी रॉस होतं, आरामिंतो, आणि ते बदलून आणि तिने ते हॅरिएट ट्यूबमन केलं. तिच्या आजीचं नाव हॅरिएट आणि ट्यूबमन हे तिच्या नवऱ्याचं नाव. तर ही मुलगी आहे आणि सगळं पूर्ण तुम्हाला सगळ्यांना जर माहिती असेल तर अमेरिकेमध्ये गुलामगिरी ही अक्षरशः 19व्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत चालू होती. बरेच वर्ष तिथे गुलामगिरी होती. आणि अशा वेळेला ती गुलामगिरी अबॉलिश करण्यासाठी बऱ्याच लोकांनी प्रयत्न केले आणि त्याच्यामध्ये अब्राहम लिंकन यांचं नाव खूप मोठं आहे. तर ही जी मिंटी आहे तर ही घरातनं पळून गेली, कारण तिला सुरुवातीपासून काही गोष्टी खटकत होत्या. त्या म्हणजे आपण गुलामासारखं का वागतोय, आपल्याला जगण्याचं, आपल्या मनाप्रमाणे काम करण्याचं स्वातंत्र्य का नाही. आणि मग हे जे सगळे कॉलनाइज्ड असे जे हे होते युरोपियन, जिथे येऊन बसलेले होते आणि त्यांच्या मोठ्या मोठ्या इस्टेटी होत्या, तर तिथे जशी संपत्ती ही जमिनीची मानली जाते, त्याचप्रमाणे हे जे गुलाम असतात त्यांना सुद्धा संपत्ती म्हणूनच ट्रीट केलं जायचं. आणि मग त्याप्रमाणे संपत्तीसारखं ट्रीट केल्यावरती त्यांची खरेदी विक्री व्हायची. त्यांना गुराढोरांसारखं वागवलं जायचं, म्हणजे गाई म्हशी वगैरे जसे असतात त्याप्रमाणे ह्या माणसांना वागवलं जायचं. आणि मग ही जी गुलामगिरीची मानसिकता आहे तर ह्यातून बाहेर पडण्यासाठी मिंटी म्हणजेच हॅरिएट खूप प्रयत्न करते आणि ती घरातनं पळून जाते आणि त्याच्यामध्ये तिला असंख्य अडचणी येतात. आणि मग ती फिलाडेल्फियामध्ये जाते आणि तिथे जाऊन, आणि तो कारण मुक्त प्रदेश असतो, तिथे काळ्या ह्यांना निग्रोंना हे गुलामांसारखं वागवलं नाही जात, त्यांना एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून मान्यता असते. आणि ती तिथे जाऊन आणि तिथल्या लोकांना भेटून आणि परत येते आणि परत काही लोक सोडवते. अशा पद्धतीने ती वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये अशा ट्रिप करते आणि ती लोकांना सोडवते. तिने अमेरिकन सिव्हिल वॉरमध्ये सुद्धा भाग घेतला. तर हे जे मानसिकता असायची ह्या सगळ्या ज्या श्रीमंत लोकांची, जमीनदार लोकांची, जहागीरदार लोकांची जी मानसिकता असायची ती म्हणजे हे जे निग्रो आहेत त्यांना निगर म्हटलं जातं.
निग्रो म्हटलं जातं. ह्या आफ्रिकन काळ्या लोकांना निग्रो असं म्हटलं जातं. तर हे जे आहेत ना, ही आपली संपत्ती आहे आणि ही आपल्या ह्याच्या बाहेर गेली नाही पाहिजे. त्यांच्यावरती आपला कंट्रोल असला पाहिजे आणि तो कंट्रोल जर सुटत असेल तर त्याच्यासाठी काहीही केलं जायचं. म्हणजे ह्या स्त्रियांवरती अत्याचार करण्यापासून, पुरुषांना मारण्यापासून, स्त्रियांना मारण्यापासून, तर त्याच्याचमध्ये वय वगैरे हे काहीही बघितलं जायचं नाही आणि त्यांच्यावरती अगदी खूप वाईट पद्धतीने त्यांचा शारीरिक आणि मानसिक छळ केला जायचा. आणि मग ते त्या सगळ्या गुलामगिरीत खितपतच ते लोक जायचे. आणि जेव्हा हे निग्रो लोक किंवा हे आफ्रिकन लोक शेतांमध्ये काम करायचे तेव्हा त्यांना विरंगुळ्याचं दुसरं साधन काय? कारण तेव्हा तर दुसरं काहीही हे नव्हतं. बरेचसे लोक हे निरक्षर असायचे कारण त्यांच्यापर्यंत शिक्षण पोहोचूच दिलं जायचं नाही. कारण शिक्षण जर घेतलं तर तो व्यक्ती हुशार होईल आणि तो त्याच्या हक्कांबद्दल जागरूक होईल. ही गोष्ट मी बोलते आहे 1800-1900 ह्या शतकांमधली. तेव्हा शिक्षण हे लोकांपर्यंत म्हणजे ह्याच गुलामांपर्यंत पोहोचलेलं नव्हतं. आणि जर वाचायचंच काही असेल तर तो एकच कोणीतरी फादर असायचा चर्चचा, जो काळाच असायचा. काळ्या लोकांसाठी काळा फादर असायचा आणि गोऱ्या लोकांसाठी त्यांचा वेगळा फादर असायचा, त्यांचा वेगळा चर्च असायचा. काळ्या लोकांचं चर्च हे अगदीच झोपडपट्टीतलं असं असायचं. तर काळ्या लोकांसाठीचा फादर हा वेगळा असायचा. आणि मग अशा वेळेला ह्या लोकांना विरंगुळ्याचं साधन काय? तर अशा वेळेला हे लोक एकमेकांमध्ये मनाला उभारी देण्यासाठी गाणं म्हणायचे, लोकगीतं म्हणायचे आणि त्यातून संगीताचा एक अतिशय प्रसिद्ध प्रकार उदयाला आला. त्याचं नाव म्हणजे ब्लूज. ब्लूज हे नाव बऱ्याच जणांना माहिती असेल. तर असा हा ब्लूजचा प्रकार हा उदयाला आला. आणि ह्याच्यामधलं अगदी आत्ताचं उदाहरण सांगायचं तर मायकल जॅक्सन हा पण काळा होता सुरुवातीला आणि मग नंतर त्याची सर्जरी होऊन आणि तो गोरा झाला. तर ती सगळी जी फॅमिली होती ती सुद्धा ह्याच्यातली आहे, ह्याच परंपरेमधली आहे. कारण संगीत जे असतं ना ते मनातल्या वेदना, मनातल्या भावना हे व्यक्त करण्याचं एक प्रभावी माध्यम असतं. तर ह्या चित्रपटामध्ये त्यांनी ब्लूजचा वापर अतिशय छान केलेला आहे. आणि हे जे हॅरिएट हे जे कॅरेक्टर आहे, ही मुलगी ही अशी काय म्हणतात त्याला, एकदम निग्रही, मनाचं जे आपल्याला स्वतःला पटेल वाटेल ते करणारी, अशी ठाम असणारी, मतांवरतीच ठाम असणारी अशी मुलगी, जी स्वतःच्या आईवडिलांना पण त्या गुलामगिरीतनं सोडवते, त्याबरोबर आपल्या भावा बहिणींना त्या गुलामगिरीतनं सोडवते. आणि ते खरंच खूप कौतुकास्पद आहे. स्वतःच्याच फक्त फॅमिलीला ती सोडवत नाही, तर त्याबरोबर बाकीचे जे तिचे जवळपासचे लोक असतात त्यासाठीचा जो सगळा प्रवास आहे, त्यासाठीचे जे शर्थीचे प्रयत्न आहे ते ती करते. स्वतः नुसतं स्वतंत्र झाली आहे आणि विषय संपलाय असं नाही. स्टोरी सुरू होते ती स्वतः पळून जाण्यापासून, तर ती स्टोरी संपते ती बाकीच्यांची मदत करण्यापर्यंत. कारण माणूस जेव्हा तुम्ही स्वतंत्र होतात, जेव्हा तुम्हाला स्वातंत्र्याची किंमत कळते, तेव्हा तुम्ही दुसऱ्यांच्या स्वातंत्र्याला सुद्धा तेवढंच महत्त्व देतात. हा ह्या सगळ्या गोष्टीचा गाभा आहे. तर हॅरिएट म्हणजेच हॅरिएट ट्यूबमन हा पिक्चर मी आता नेटफ्लिक्सवरती पाहिला. आणि तुम्हाला माहिती आहे का, हा जो ब्लू कलर आहे ना, मला इतके वर्ष वाटायचं की हा ब्लू कलर जो आहे हा राजा महाराजांचा कलर आहे. पण प्रत्यक्षामध्ये ब्लू कलरला एक शांततेची, गूढतेची आणि वेदनेची अशी किनार आहे. म्हणूनच हे ब्लूज हे संगीत हे खूप प्रसिद्ध आहे आफ्रिकन लोकांचं. त्याबरोबर जेव्हा क्राईम्सची गोष्ट येते तेव्हा व्हाईट कॉलर क्राईम आणि ब्लू कॉलर क्राईम असं म्हटलं जातं. व्हाईट कॉलर क्राईम म्हणजे जे काही उच्चभ्रू लोक, पांढरपेशे लोक ज्या पद्धतीचे, म्हणजे थोडक्यात भ्रष्टाचार वगैरे अशा पद्धतीचे जे क्राईम करतात, तर त्याला व्हाईट कॉलर क्राईम म्हणतात. पण जेव्हा असे कामगार लोक असतात जे छोट्या मोठ्या चोऱ्या करतात, कारण कामगारांचा ड्रेस हा तुम्ही बघितलेला असेल आत्तापर्यंत, तो जो वन पीस असा जो ड्रेस असायचा तो निळ्या रंगाचा असायचा. आणि ते जे चोऱ्या करतात, भुरट्या चोऱ्या म्हणतात त्याला, तर त्या भुरट्या चोऱ्या ज्या असतात ना, तर त्या ब्लू कॉलर क्राईममध्ये
गणल्या जातात. म्हणजे कोणीतरी एखादा कामगार एखाद्या कंपनीमध्ये काम करतो आहे आणि तिथला जो रॉ मटेरियल म्हणा किंवा तिथल्या ज्या छोट्या मोठ्या वस्तू आहेत ते पळवण्याचं तो काम करतोय किंवा बाहेर नेऊन विकतो आहे, तर ह्याला ब्लू कॉलर क्राईम म्हटलं जातं. आणि हे काळ्या लोकांशी संबंधित आहे, कारण काळे लोकच हे कामगार म्हणून काम करायची. कारण हा सगळा जो अलाबामा किंवा हा साऊथचा जो भाग होता, म्हणजे म्हणजे अमेरिकेचा दक्षिण भाग जो होता, तर हा सगळा जो भाग होता, तर हा कापसाचे मोठे मोठे शेतं असायचे. आणि त्या कापसाच्या शेतांमध्ये मोठ्या मोठ्या शेतांमध्ये काम करण्यासाठी बल्कने मजूर लागायचे. आणि ते मजूर हे शारीरिक शक्ती असणारे हे आफ्रिकन लोक असायचे, कारण ते दणकट असायचे ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना मुळात अमेरिकेत आणलं तेच गुलाम म्हणून, आणि म्हणून ह्या गुलामांची खरेदी विक्री व्हायची. तर असाच एक अजून चित्रपट आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा ह्या अलाबामाबद्दल बोललं गेलेलं आहे. त्या चित्रपटाबद्दल आपण परत एकदा कधीतरी बोलू. गॉन विथ द विंड नाव आहे त्या पिक्चरचं आणि त्याचा चित्रपट सुद्धा आहे. म्हणजे त्या पुस्तकाचं पण नाव गॉन विथ द विंड आहे. तर त्याच्यामध्ये ह्या अलाबामातले जे सगळे मजूर आहेत, गुलाम आहेत, तर त्यांना काहीही दिलं जायचं नाही बरं का. त्याच्या बदल्यामध्ये त्यांना कुठले म्हणजे मुळात जगण्याचं स्वातंत्र्य जे होतं त्यांचं, ते फक्त त्यांनी शेतावरती काम करणं आणि मालकाच्या उपयोगी येणं, आणि जसं गाय वासरांचं असतं की त्यांना दुसरं कुठलंही स्वातंत्र्य नसतं, त्याच पद्धतीने या गुलामांना ट्रीट केलं जायचं. या गुलामांची खरेदी विक्री व्हायची. ह्या गुलामांनी जर समजा ऐकलं नाही तर त्यांना अतिशय वाईट पद्धतीने मारलं जायचं. कितीतरी गुलामांना जिवंत जाळलं जायचं. एक होतं कार्व्हरमध्ये, जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर ह्यांची लहानपणीची जी कथा आहे त्यामध्ये गुलामांना जिवंत जाळलेल्याचा उल्लेख आहे. तर अशी ही गुलामांची व्यथा आहे, ही वेदनेची व्यथा आहे. त्यामुळेच हा जो ब्लूज जो प्रकार आहे हा अतिशय वेदनादायी आहे. ते संगीतही तसं त्रास देणारच आहे मनाला, पण लोकांना आशेचा किरण दाखवणारा आहे. कारण स्वातंत्र्याची किंमत ज्याला कळते त्याला हॅरिएट ट्यूबमनचं महत्त्व नक्कीच कळलं असेल. धन्यवाद मीनल अद्वैत. थँक्यू सो मच. हॅव अ गुड डे.